अजब रमा राघवची जोडी। मॅडम प्लीज जा तुम्ही, मी काहीच मदत करू शकत नाही प्लीज। हे बघा, तुम्ही मला बऱ्या बोलायला सांगताय का ती कुठल्या रूम मध्ये गेली आहे? मी प्रत्येक फ्लोअरवर जाईल आणि तिच्या नावाने आरडाओरडा करेन ना। हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा। मी तुम्हाला नीटपणे सांगतोय मॅडम, तुम्ही आरडाओरडा करू नका। मी पण तुम्हाला नीटच सांगते, मला सांगा ती कुठल्या रूम मध्ये गेली आहे। मी आरडाओरडा करणार नाही। अहो मॅडम, मी तुम्हाला केव्हापासून सांगतोय की मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकणार नाही, तरी तुम्ही सारखं तेच बोलतायत। आता तुम्ही इथून निघा, नाही तर मी पोलीस कंप्लेंट करतो। बरं फाईन, मी जाते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सगळ्यांना सांगणार आहे की या हॉटेलमध्ये जायचं नाही। ठीक आहे प्लीज तुम्ही जा। आणि मी तुला नेहमी सांगितलंय आपल्या हॉटेलचे रूल्स काय आहेत म्हणून, कमीत कमी लक्षात तरी ठेवायचे तेवढे। मॅडम प्लीज, मॅडम। मी वर चाललोय, बाजूला वा प्लीज। अंकल गुरुजी इथे। त्यांनी मला बघितलं ना तर वाट लागेल। श्रुती बद्दल सगळं कळेल त्यांना। बस झालं, खरंच बस झालं। अगं तू एवढा ग्लास तर संपवशील ना माझ्यासाठी, पण नंतर मी आग्रह नाही करणार प्लीज। अंकल गुरुजी श्रुतीलाच शोधतात का? म्हणजे त्यांना आधीच कळले की श्रुती इथे आहे। पण कसं? मी सांगितलं असेल त्यांना, आणि आता मी त्यांना कसं थांबवू? हॅलो, हा रमा मॅडम, मी पोहोचलोय घरी, आताच येतोय, थांबा। हॅलो राघव, हे बघा, मी घरीच नाहीये। मी जिथे आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता तिथे निघून या पटकन प्लीज। अहो तुम्ही ऑफिस मधनं घरी गेला होतात ना, मग परत बाहेर कुठे गेलात आणि एवढ्या अस्वस्थ का वाटतंय? हे बघा राघव सर, हे सगळं सांगत बसायला मला वेळ नाही आता। तुम्ही प्लीज, मी तुम्हाला लोकेशन पाठवते, त्या लोकेशनवर या पटकन या प्लीज। आणि घरात कोणाला काही सांगू नका प्लीज। अहो असं एवढं काय झालंय रमा मॅडम? तुम्ही प्लीज मला आता लगेच सांगा, नाही तर तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ना मला भीती वाटत राहील। काय झालंय सांगा। राघव सर, हे बघा, श्रुती रोहितला भेटायला एका हॉटेल रूम मध्ये आली आहे। काय? हे असं कसं करेल ती? पण ते मला काही माहित नाही, प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे निघून या। आणि त्याच्यावर शॉकिंग म्हणजे अंकल गुरुजींना हे सगळं कळलं आणि ते इथे हॉटेलवर आले। मला माहित नाही त्यांना हे सगळं कसं कळलं, पण ते पण इथे पोहोचले। तुम्ही प्लीज लवकर या। मी येतो, लगेच येतो, मी लगेच येतो। हो सॉरी रोहित, मला नाही कळलं काय झालं ते।
I'm sorry. कोण आलं असं? श्रुती दार उघड. श्रुती दार उघड. रोहित माझा आवाज, माझ्या आबांचा आवाज आहे हा. कुठे अडकलो यार मी? खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा आला. आता हिच्या बापाने मला पोलिसात दिलं तर? श्रुती दार उघड. रोहित वाट लागेल. रोहित प्लीज काहीतरी कर. श्रुती दार उघड. अंकल गुरुजी प्लीज प्लीज थांबा. रमा, तू इथे? अच्छा, म्हणजे श्रुती इथे आहे हे तुला माहिती आहे? मी तुम्हाला सगळं सांगते अंकल गुरुजी. एक मिनिट, एक शब्द बोलू नको. श्रुती, श्रुती दार उघड. मी काय करू आता? मी काय येत नव्हते मी. श्रुती दार उघडतेस का तोडू मी? श्रुती उघड. श्रुती, हे काय बघतोय मी? कोण आहे? कोण आहेत रे तुझे आई वडील? कोण आहे? कोण? अंकल गुरुजी. आबा तुम्ही इथे कसे काय? श्रुती, हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे होता. या अशा हॉटेलमध्ये एका परक्या मुलाबरोबर तू का आहेस? हे असे पांग फेडलेस तू आई बाबाचे? आबा प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. प्लीज चिडू नका. मी तुम्हाला सगळं सांगते. आता काही सांगायचं ऐकायचं बाकी राहिलंय का? अंकल गुरुजी प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. प्लीज काम डाऊन. हा मुलगा कोण आहे? श्रुती बोल. आबा तो माझा मित्र. श्रुती तुझा मित्र? श्रुती, हे बोलताना तुला जरा सुद्धा लाज नाही वाटली? नाही वाटली शरम तुला? हे संस्कार केले का आई वडिलांनी तुझ्यावर? अरे हे असं वागताना आई वडिलांचा जरा तरी विचार करायचास ग. हे धरणी माते, आता या क्षणी मला तुझ्या पोटात का नाही घेत तू? अंकल गुरुजी प्लीज शांत व्हा. तुम्ही प्लीज असं रिॲक्ट करू नका. आपण शांतपणे बोलूया प्लीज प्लीज. बस, आता कुणी एक शब्द बोलायचा नाही. चले चल. प्लीज अंकल गुरुजी प्लीज ऐका ना. अंकल गुरुजी अंकल गुरुजी एवढे चिडतील असं वाटलं नव्हतं. त्यांना पहिल्यांदाच एवढं चिडताना पाहिलं. गॉड, हा ग्लास इथे असं तुटलेला आहे. म्हणजे रोहितने श्रुतीवर जबरदस्ती तर नाही ना केली? यात तर कसली तरी पावडर आहे. गॉड, म्हणजे रोहितने श्रुतीच्या ड्रिंक मध्ये काहीतरी टाकायचा प्रयत्न केला.
गॉड, हा रोहित किती हॉरिबल मुलगा आहे. आज तिचं लाईफ तिच्या प्रेमामुळे डिस्ट्रॉय झालं असतं. श्रुती, काही बोलू नको, जे बोलायचं ते खरी जाऊन बोल. काका तुम्हाला वाटतं तसं काहीच नाही काका. काका म्हणण्याची कशी हिंमत होते रे तुझी? हा, पुरोहितांच्या घरातल्या मुलीवर नजर टाकायची हिंमत कशी झाली तुझी? आबा तुम्हाला वाटतं तसं काही नाही केलं एक रोहित शब्द बोलायचा नाही. चल आता. आबा ऐका. आता एक शब्द बोलू नको श्रुती. बावळट, अजून तिथेच आहे, निघालं का नाही? ओ गॉड, नो. बोलणार, मी बोलणार. वंडरफुल. लोक जमायला लागलेत तर that's good. श्रुती तू माझ्यावर ओरडतेस? का आवाज चढवायचा हक्क फक्त तुम्हालाच आहे का? तुम्ही आम्हाला जन्म दिलात म्हणून. काय चाललंय? काय बोलताय हे? म्हणून तुम्ही आयुष्यभर तुमच्या मुलांना बांधून ठेवणार का? श्रुती, मी तुम्हाला बांधून ठेवलं? हो. तुम्हाला असं वाटत असतं की तुम्ही आम्हाला संस्कार शिकवताय, पण जरा डोळे उघडून आजूबाजूला बघा आबा. जग कुठे चाललंय, आपण कुठे चाललोय? कसं कळेल मला हे लोक काय बोलतायत? माझ्या बरोबरीच्या सगळ्या मुलींनी प्रगती केली. का? कारण त्यांच्या घरी माणसं महत्वाचे, नियम नाही. आबा तुम्ही फक्त आपली संस्कृती जपत राहिले, पण तुमच्या मुलांची मन जपायला तुम्ही विसरून गेला. श्रुती, हे तू बोलतेस? अगं घरात सर्वात जास्ती माया आम्ही तुझ्यावर करतो ग. माया नाहीये ती, माझ्या पायात घातलेल्या बेड्या आहेत. मला नकोय हे बंधन. श्वास घ्यायचाय मला, तो तुम्ही कधीच घेऊ दिला नाहीत मला लहानपणापासून. फक्त हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे असं करायचं नाही, ते तसं करायचं नाही, ही यादी वाचत राहिला. हे कधीपर्यंत सहन करायचं मी? कधीपर्यंत? आज तुम्ही सगळ्यांसमोर मला फरफटत घरी घेऊन जायला आलात. एवढं काय केलं हो मी? दरोडा घातला की कोणाचा खून केला? मी फक्त माझ्या मित्राला भेटायला आले होते, त्याचं यश साजरा करायला आले होते. तो बिचारा अनाथ आहे, त्याला त्याचं असं कोणी नाही. मग मी जर त्याच्या आनंदात सहभागी झाले तर तुम्ही मला फासावर लटकवणार आहात का? अंकल गुरुजींना त्रास होत आहे, कळत नाहीये का तुला? What? राघव, तू कसं काय इथे आला? गॉड. माय गुडनेस. आजच्या शोध होते की मी फक्त बापाला दिलं होतं, त्याच्यावर फ्री मध्ये मुलगा सुद्धा आलाय. वंडरफुल. लावण्य, टुडे इज युअर लकी डे. आज तू जे जे मागशील ते तुला मिळेल.
प्लीज आता पटकन घरी चल, घरी जाऊन बोलूया आपण. तू ह्यांचीच बाजू घेणार का? कारण की 4 दिवसांचे संस्कार ना गोडच वाटतात, पण आयुष्यभर जेव्हा ह्यांच्या नियमांच्या जाचत राहशील ना तेव्हा तुला कळेल रमा. श्रुती, हॅलो. हॅलो, काय चाललंय? माझा फोन का उचलत नाहीये तुम्ही? हा, आणि काय पैसे मागायचे होते तेव्हा 10 वेळा फोन करत होता आणि आता कामाच्या वेळी फोन बंद, उचलत नाही आहात. जस्ट शट अप, जास्त बोलू नका. जो तमाशा चाललाय ना मला ऐकायचंय तिकडचं सगळं. ओके, हा फोन असा सुरू ठेवायचा, स्पीकरवर टाकायचा, मला तिथला शब्द ऐकू यायला हवाय. कळलं? मूव्ह. हे तर मंदिरातले गजानन गुरुजी ना, त्यांची मुलगी इतकी उद्धट. मुलांना जेलमध्ये कोंडल्यासारखं वागवलं की हे असंच होणार आहे ना. पण मित्राला हॉटेलमध्ये भेटायला आली आहे, चुकलंच ना. श्रुती, हा काय तमाशा लावलायस तू? तमाशा मी नाही, तुम्ही मांडलाय. शाबाश, ये बात, शाबाश, that's my girl. कारण तुमचा तुमच्या मुलीवर विश्वासच नाहीये. बाबा, तुमची मान खाली जाईल असं मी काही केलेलं नाहीये, पण तुम्ही ते का बघाल? तुम्हाला तर तुमची हुकूमत गाजवायची आहे ना. तुम्ही वडील नाही, हुकुमशाह, हुकुमशाह. तोल सुटलाय तुझा श्रुती. इथून पुढे तोंडातनं एक शब्द जरी काढलास ना तर याद राख. दादा, तू सुद्धा आबांचीच बाजू घेणार आहेस का आता? हो, त्यांचीच बाजू घेणार, कारण ते योग्य आहेत. आणि तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे श्रुती. त्यामुळे इथून पुढे तू शांत बसलीस ना तर बरं राहील तुझ्यासाठी, सांगून ठेवतोय. एवढ्या ड्रामामध्ये माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही. कल्टी मारायला पाहिजे, नाहीतर राघव माझे तुकडे करेल. आई, मी मगाशी म्हणाले खरी की तुम्ही अस्वस्थ होऊ नका, पण आता मलाच काळजी वाटायला लागली आहे. अजून कोणीच कसं आलं नाहीये घरी. तू कार्तिक यांना फोन केला होतास ना? हो, ते मंदिरात आहेत, पण त्यांनाही माहिती नव्हतं आबा कुठे आहेत. आणि राघव आणि श्रुतीला फोन केला होतास ना, काय म्हणाले ते? ते फोन उचलत नाही आहेत आई. देवा. शालिनी, गजानला सुद्धा आज खूप उशीर झालाय. जास्तीचे मुहूर्त होते का ग? हो, म्हणजे ते सकाळी निघताना मला म्हणाले की पहिली पूजा आहे आणि नंतर एक लग्न लावणार आहे, पण तरी आई इतका उशीर होणार आहे असं काही सांगितलं नाही त्यांनी मला. आणि आज नेमकं बघा ना, आज तेही घरी नाही आलेले आणि रमा, राघव, श्रुती कोणीच नाही आलेले. इतका उशीर कधी होत नाही आई. माझा जीव तर थाऱ्यावर नाहीये. शालिनी, मला तरी एवढं काळजी करण्यासारखं काहीही वाटत नाहीये. एकदा गजाननला फोन लाव ना. हा आई, मी फोन करणार होते, पण ह्यांना पूजेत फोन आलेला आवडत नाही. तो वाचतो ना मग. अगं, जीव एवढा खालीवर होतोय तर त्यापेक्षा फोन करून टाक नाही. हा, करून बघा नाही. मी फोन करते. काय झालंय? लागला का फोन?
अगं फोन लागतोय पण ते उचलत नाहीये. झाला तेवढा तमाशा खूप झाला श्रुती. घरी चला आता. पुरोहितांची आबरू मला चव्हाट्यावर आणायची नाहीये. घरी चल. दादा तू तरी मला समजून घे ना. तुला माहितीये ना रोहित किती चांगला मुलगा आहे. आबा तुम्ही सुद्धा एकदा रोहितशी बोला. तुम्हाला कळेल तो किती चांगला मुलगा आहे. रोहित पुढे ये. वेल डन लावण्या, तुझं अर्ध काम तर झालं. आता उरलेलं अर्ध काम झालं की या पुरोहितांच्या अब्रूच्या धिंडवड्यांची चर्चा सगळ्या नाशिकभर होईल. नो 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 नो, नाशिकभर नाही, सगळ्या जगभर होईल.